नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती. पण आज आपण कुठल्या शर्यतीसाठी नाही जाणार आहे, तर आज आपण चाललो आहे अक्कलकोट आणि गाणगापूर या दोन ठिकाणी चाललो आहे. कारण की स्वामीचं दर्शन घेण्यासाठी आपण खूप दिवस प्रयत्न करत होतो आणि आपल्याला फायनली आज आपलं बुकिंगसुद्धा झालेलं आहे प्रॉपर आणि आपण आता चाललो आहे. तर आपण या दोन पार्टमध्ये आपण हा व्हिडिओ डिवाइड करणार आहे. एक असणार आहे तो परतीचा प्रवास असणार आहे आणि आता आपण निघतो आहे घरातून, तो आपला एक प्रवास बघणार आहे. आपण कोणती एन्जॉयमेंट केली, कशा पद्धतीने मजा घेणार आहे आणि मेन म्हणजे स्वामींचं दर्शन हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर असंच कंटिन्युअसली राहा चॅनलवरती. आता फायनली इथून ट्रेनमध्ये आणि आपल्यासमोर आहे इथेच मित्र मागं आणि इकडे आता वरच्या साईड भेटेल आपल्याला. मित्रांनो आपण फायनली ट्रेन पकडलेली आहे आता आणि आपण ट्रेनने आता आपण जाणार आहे आणि सगळं कुठं आता आपण ट्रेन करूया की कसं प्रवास करायला गेलं तर आपलं प्रवास आपलं चालूच आहे आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा दृश्य असं आपल्याला बघायला भेटतं. सकाळी मित्रांनो आपण आता सोलापूरमध्ये उतरलो आहे सकाळी आणि सोलापूरला चहा प्यायला थांबलो आहे आम्ही आणि तो पुढचा प्रवास होणार आहे आपला आणि बघूया कशा पद्धतीने आपली पुढचा प्रवास होणार आहे. मित्रांनो हा चाललो आहे आपण अक्कलकोटच्या जवळच आहे आता आणि हवा खूप प्रमाणात आहे, तरी पण आपल्याला बघू शकता शेती वगैरे या साईडला आहे आणि आता अक्कलकोट जवळच आहे. कारण की आता आपण अक्कलकोट स्टेशनला उतरलो आहे आणि इकडून आपण पुढे जाणार आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला बस किंवा रिक्षा वगैरे असतील तिथे बघूया, चेक करूया आपण. तर मित्रांनो आपण आलो अक्कलकोटमध्ये आणि आपण समोर बघतोय आर्यन भक्त निवास, स्वामी भक्तांना राहण्याची उत्तम सोय. इथे आपण थांबलेलो आहे आज आणि आंघोळीची वगैरे कशी काय सुविधा आहे, रूम वगैरे कशा आहेत त्या पद्धतीने आपण आज जाऊया आणि मालकांना थेट विचारूया. नमस्कार. तर आज स्वामी भक्तांसाठी इथे सर्व स्वामी भक्त येत राहतात आणि सर्वांना तुम्ही रूम अवेलेबल करून देता. तर आपल्याकडे कशा पद्धतीचे रूम भेटतात? आपल्याकडे अटॅच रूम्स आहेत. हां, 2 बेड आहेत, 4 बेडचे आहेत, 6 बेडचे आहेत. बरोबर. AC आहे, नॉन AC आहे. आणि दादा चार्जेस कसं असणार आपले? चार्जेस आपले 1500 रुपये आहेत. हां, 4 बेडचा. हां, 2 बेडचा आहे 1000 रुपये. बरोबर. 3 बेडचा 1200 रुपये आहे. हां, आणि पाण्याची वगैरे कशी सोय? पाण्याचं बोरिंग आहे आपल्या इथे. बरोबर. गरम पाणी वगैरे 24 तास मिळतं आपल्याला. लाईट गेल्यास गॅस गिझर आहे आपल्या इथे. बरोबर. आणि स्वामी भक्तांसाठी तुम्ही एवढी मेहनत करताय त्याबद्दल दादा तुमचे पहिला तर धन्यवाद. थँक्यू. रूम टूवर पण बघणार आहे आपण. तर आपण जी प्रकारची रूम घेतली आहे ती वरती आपण जाणार आहे. असंच 2 माळ्याची इमारत आहे ही आणि याच्यामध्ये वरती आपण रूम घेतले होते. त्या रूममध्ये आपण जाऊया, कशा पद्धतीची रूम आहे बघूया पहिला. या साईडून 2 माळ्याची आहे, फर्स्ट फ्लोअरला आपण आलो आहे आणि या साईडला आपली रूम आहे. आपण चेक करूया कशा पद्धतीची रूम आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला रूम भेटणार आहे, बघू शकतो तुम्ही. माझ्या मित्र कपडे वगैरे चेंज करतात. त्या साईडला एक अटॅच बाथरूम आहे. इथे टॉयलेट वगैरे किंवा आंघोळीची सोय या साईडला आहे आणि इथे 2 बेड आहेत ऑलरेडी आणि इथे पण एक बेड आहे आणि आतमध्ये अटॅच 2 बेड आहेत आणि ह्या साईडला रस्ता आहे हा.
तुम्ही समोर बघताय की अक्कलकोट समर्थ यात्री जे समोर दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये तिथं आल्यानंतर तुम्हाला हे समोरच राहण्याची सोय आहे. तर तुम्ही इथे येऊन राहू शकता. रिजनेबल रेट आहे, त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचे रूम आहे तिथे. तुम्ही नक्कीच भेट द्या. या साईडला आपण आहे तिथून आतमध्ये जाऊया आणि ह्या साईडला सर्व दुकानं वगैरे आहेत. खायची खेळण्याची वगैरे दुकानं इकडे बघू शकता. मजा येते कारण की अक्कलकोटला आलं की सगळ्यांची एक भक्ती असते. समोर फ्रेम वगैरे पण इथे आहेत स्वामींच्या, त्या आपण घेऊ शकता तुम्ही. आणि आता आपण चाललो मेन गाभाऱ्याकडे आणि तिकडे आपण दर्शन घेणार आहे. मला माहिती नाही आतमध्ये शूटिंग करायला देतात की नाही, कारण की इथून आपण स्वामींच्या आतमध्ये चाललो आहे. आताच आपण स्वामींचं दर्शन झालं आहे त्या साईडला, पण तिकडे आपल्याला फोटो काढण्यासाठी अलाव नाही आहे. बघू शकता पब्लिकचे म्हणजे किती पद्धतीनं पब्लिक येतं इथे. आणि समोर स्वामींचा गाभारा आहे आणि या साईडला एवढी पब्लिक पूर्ण जमा झाली आहे. सगळे ध्यान करतात, भक्ती करतात. त्यामुळं सगळ्यांना स्वामींचं दर्शन घेता येतं. दुकानं आहेत चांगली स्वामींची. सगळं गाड्यामध्ये लेडीजना वगैरे हवं असेल ते सर्व असतं. मंदिराच्या पुढे जर तुम्ही आलेत ना की त्या साईडला एक आपल्याला एक स्टॉल लागतो. तिथे सर्व स्वामींचे जे फ्रेम्स वगैरे आहेत त्या भेटतात इथे आपल्याला. आणि या साईडला बुक्स वगैरे आहेत, बघू शकता अध्याय आहेत तिथे. या साईडला पूर्ण फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत, पुस्तकं आहेत मोठी मोठी स्वामींची. तर ती तुम्ही सर्व बघू शकता. आणि इकडे जर आलात तुम्ही कधी तर इथं नक्की विजिट द्या. आणि याच्यामध्ये फ्रेम पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि ही पुस्तकं आहेत तीसुद्धा सर्व स्वामीबद्दलची आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं शिकण्यासारखं असतं. तर नक्कीच तुम्ही इथे विजिट करा आणि इथून स्वामींची बुक्स तुम्ही घेऊ शकता. इथून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट इथून आपण एक्झिट घेतो आहे, कारण की आतमध्ये शूटिंग करायला अलाऊ नव्हतं. त्यामुळे आपण आतमध्ये शूटिंग नाही केली आहे. पण आपण बाकीच्या परिसर तुम्ही बघू शकता. इकडे मूर्ती वगैरे भरपूर प्रमाणात असतात. आणि इकडे आपल्याला भेटतं कापूर वगैरे सर्व अगरबत्त्या हे सर्व भेटतं आपल्याला इथे. आता इथून बाहेर चाललो आपण, एक्झिट घेतो आता आणि आपल्या रूमकडे परत जाणार आहे रिटर्न एकदा. आणि मी स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे मी स्वतः स्वामींची मूर्तीसुद्धा घेतली आहे. त्याची पण आपण स्थापना घरी करणार आहे आपल्या. आणि आता आपण बघू पुढे जाऊन काय. आपण आता प्रसाद घ्यायला जाणार आहे इकडून. आता आपण निघालो आहे मंदिराच्या इथून आणि आपण जाणार आहे प्रसाद घ्यायला. आता या साईडला माळा वगैरे सर्व लावलेले आहे. यासला आपण चप्पल वगैरे ठेवल्या होत्या तिकडे जाऊया. आणि आपण जिथून या साईडला आपण दर्शन घेऊन परत रिटर्न या साईडला येतो, कारण की आपण चप्पल वगैरे तिथे ठेवल्या होत्या आणि त्यांच्याकडून पार्टी घेतली होती. त्यामुळे पार्टीचे पण पैसे द्यायचे आहेत आपल्याला. स्वामीच्या चरणी व्हायला पण पार्टी घेतली होती आणि आता आपण तिथे जाऊया, त्यांना पैसे वगैरे पे करू आणि तिथून मग आपण प्रसाद घ्यायला जाऊ. तर मित्रांनो या साईडला आपण बघू शकता की ह्या साईडला मूर्त्या आणि फ्रेम आहे सॉरी स्वामींच्या फ्रेमसुद्धा आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही घरामध्ये ठेवण्यासाठी गाय वासरूसुद्धा आहे आणि बाकीचे पण इथं सामानं भेटतात आपल्याला. तर अक्कलकोटला आलात तर या पहिल्या गल्लीमध्ये त्यांचं दुकान आहे. तर इथे पण तुम्ही चांगल्या पद्धतीचे सामान घेऊ शकता. आणि फ्रेम्स बघायला गेले तर फिनिशिंग वगैरे खूप छान आहे फ्रेमची आणि नक्कीच घेऊ शकता तुम्ही, कारण की त्या खूप दिवस चांगल्यासाठी टिकाऊ अशा आहेत. आणि इकडे दत्तांचं आणि स्वामींचं सुद्धा आपल्याला दर्शन घडतं. मित्रांनो आपण आता चाललो आहे जेवण कक्ष, इथे प्रसाद भेटतो, आपण त्या साईडला जाणार आहे. आणि ह्या साईडला पूर्ण पार्किंग एरिया वगैरे आहे
आणि ते चप्पल स्टँड वगैरे असतात, तिथे चप्पला काढायचे आहेत आपण आणि आपण पुढे जायचं आहे. आणि आता स्वामीचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण प्रसाद घ्यायसाठी थांबलो आहे. तर आज कसा दिवस होता तुझा आणि कसं वाटतं तर आज आम्ही सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी आलो होतो. तर सकाळी पहिला फ्रेश वगैरे झाली, चांगली उत्तम सोय आहे अक्कलकोटमध्ये राहण्याची आणि फ्रेश होण्याची. त्याच्यानंतर आम्ही लाईनमध्ये गेलो. मस्त स्वामीचं आज दर्शन घ्यायचं म्हटलं तर उठल्यानंतर मन प्रसन्न होतं, एक आनंदी उत्साही होता मनामध्ये आणि त्याच उत्साहामध्ये आमचं दर्शन पण खूप चांगलं झालं. आम्ही तिथे बसून देवाची प्रार्थना पण केली आणि एकदम असं वाटतं की एकदम फ्रेश एकदम वाटतं की असं आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण वेगळ्या एका दुनियामध्ये आल्यासारखं वाटतं. माइंडसेट फ्री होतो, मनामधल्या भावना सगळ्या. नक्की स्वामी तुम्हाला ब्लेस करतील आणि आमच्या चॅनलकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. तू माझा आता आपण या साईडला चाललो, जेवणाच्या प्रसाद जिथं भेटतो ना त्या साईडला चाललो. इथून लाईनवरती आपण पाठीमागून शूट नाही केला, इथून आपण जेवणासाठी डायरेक्ट आतमध्ये जाऊया. इथून आपल्याला सर्व जेवणाची लाईन चालू होते आणि आपण मस्त किंवा प्रसाद वगैरे घेऊया. आणि इथं खूप सिस्टम चांगली असते. बघूया आता कशा पद्धतीचं जेवण आहे आणि सर्व मित्र आपले चाललेत पुढे प्रसादासाठी. तर मस्त स्वामींची मूर्ती वगैरे असे दत्त मूर्ती आणि स्वामींची मूर्ती लावली आहे इकडे. तुळजाभवानीची मूर्ती आहे आणि यासाठी आपण आतमध्ये एंट्रन्स आहे. तिथून गेलं की आपल्याला जेवणाची तिथे काउंटर्स लागतात. समोर स्वामींची पूजन होणार आहे. तर ते समोर चालू आहे आपल्या इथे आणि ते प्रवचन पण देतात, कारण की आरोग्याबद्दलची वगैरे माहिती सुद्धा इथे उपलब्ध असते. सर्वांचे ताटं रेडी आहेत आता. त्याला बॅकग्राऊंड होतो. स्वामींची आरती होईल. आरतीनंतरला प्रसादाला सुरुवात होईल.
मित्रांनो आता आपण जस्ट प्रसाद अक्कलकोटचा प्रसाद घेऊन आता आपण परत रूमवरती आलो आहे आणि इथून आपण आता गाणगापूरला जाणार आहे. तर तो पण प्रवास आपण बघणार आहे, कशा पद्धतीचा प्रवास होणार आहे. आणि गाणगापूरलासुद्धा दत्तांचं तिथे संगम आहे, तर तिथे आम्ही जाऊन नक्की दत्त दर्शन घेणार आहे. आणि गाणगापूरलासुद्धा खूप छान मजा येते आणि तिकडे पण खूप छान मंदिर आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर असेच कंटिन्युअसली राहा. बघूया आपण गाणगापूरमध्ये जाऊ.